28 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेल्या औचित्याचे मुद्दे सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करत आहे। दुसरी गोष्ट आहे, आज शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अन्वये विशेष उल्लेख सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे। लक्षवेधी क्रमांक 2 म्हणजे सभापती महोदय, या लक्षवेधीच्या द्वारे मी महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची भावना आणि श्री संत सावता महाराज यांच्या अनुयायांची भक्त मंडळींची भावना सभागृहाद्वारे मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवत आहे। सभापती महोदय, मी मागणी केली होती की श्री संत सावता महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर या ठिकाणी पांडुरंगाच्या मूळ पादुका या सोहळ्यासाठी आणाव्यात, ही मागणी माझ्या मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी सभागृहामध्ये केली आणि आजही लक्षवेधीद्वारे मी या ठिकाणी करतोय। सभापती महोदय, या मागणीला एक धार्मिक आणि आध्यात्मिक आधार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, या महाराष्ट्राला संतांची एक थोर परंपरा आहे। अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीतनं जन्माला आले, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व संत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर या ठिकाणी जायचे, परंतु एकच संत असे होऊन गेले की ज्यांच्या साठी साक्षात पंढरपूरचे पांडुरंग महाराज संत शिरोमणी सावता महाराजांना भेटण्यासाठी तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी सोलापूरला ठिकाणी आलेल्या ही आध्यात्मिक अशी आधार या मागणीला आहे। आणि इतकी मोठी परंपरा, एवढा मोठा आधार असताना सुद्धा संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला जवळपास 730 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही सर्वांनी मागणी केली की या सोहळ्याच्या निमित्तानं पांडुरंगाच्या मूळ पादुका या सोहळ्याला घेऊन याव्यात। मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिले की या संदर्भामध्ये देवस्थान समितीच्या बैठकीमध्ये आम्ही विषय आणू आणि त्याच्यावरती चर्चा करू। परंतु सभापती महोदय, उत्तरामध्ये असंही म्हटलेलं आहे की संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत पांडुरंगाच्या मूळ पादुका घेऊन जाण्याची परंपरा अस्तित्वात नाही। पंढरपूर येथून कळशे परिवार व काशी कापडी समाज त्यांच्याकडील पांडुरंगाच्या पादुका घेऊन पालखी श्री क्षेत्र आरण या ठिकाणी जात असते आणि या परंपरेला जवळपास 150 वर्ष पूर्ण झाले। हे जरी खरं असेल तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची भावना याचा विचार करून आणि या भावनेकडे जे आध्यात्मिक आधार आहे याचा विचार करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या कामकाज पंढरपूर समिती अधिनियम 1973 मधील तरतुदीनुसार प्रस्थापित परंपरा, धार्मिक रूढी व प्रचलित मानपान यांचे पालन करून कळशे परिवार आणि काशी कापडी समाजाच्या पांडुरंगाच्या पादुकासह विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समितीकडे मूळ पादुका घेऊन या तरतुदीमध्ये दुरुस्ती करून समाधी सोहळा जुलैमध्ये होणार आहे। या जुलैच्या समाधी सोहळ्याला पांडुरंगाच्या मूळ पादुका घेऊन येण्याचा आदेश आपण समितीला देणार आहोत का? आणि दुसरा माझा उपप्रश्न असा आहे की उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की 28/7/2025 रोजी संत शिरोमणी सावता महाराज धर्मदाय न्यास आरण येथील या संस्थेने सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समितीकडे आणण्याची मागणी केली, परंतु 12/7/2025 रोजी तीर्थक्षेत्र आरण येथील संत सावता बुवा महाराज देवस्थान न्यास यांनी मंदिर समितीच्या पत्राद्वारे कळवले की अशी प्रथा परंपरा व मानकरी याचे सेवेमध्ये कुठलाही हस्तक्षेप समितीने करू नये अशा पद्धतीचं पत्र दिलं होतं। ज्या संत सावताबुवा महाराज न्यास यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे, ज्या संत शिरोमणी सावता महाराजांची इतकी मोठी आध्यात्मिक परंपरा असताना या समाधी सोहळ्याला 750 वर्ष पूर्ण होत आहेत
आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब 2024च्या या सोहळ्याला आल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राचा बकासपणा पाहून त्यांनी शेकडो वर्षाची ही परंपरा असलेल्या क्षेत्राला तीर्थक्षेत्र अ चा दर्जा द्यावा ही जी वारकरी संप्रदायाची मागणी होती आणि या तीर्थक्षेत्र क्षेत्राचा विकास करावा या मागणीला न्याय दिला आणि सभापती महोदय 200 कोटी रुपयांचा विकास आराखडा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तीर्थक्षेत्र अरण याला अ चा सुद्धा दर्जा या ठिकाणी दिला. परंतु या संत सावताबुवा महाराज न्यास यांनी या परंपरेला विरोध केला. यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ज्यांनी त्या क्षेत्राचा विकास करणं अपेक्षित आहे हा विकास त्यांनी केला नाही. या ट्रस्टची आपण चौकशी करणार आहोत का? चौकशी करून प्रशासक नेमून चौकशी करून या न्यासला आपण बरखास्त करणार आहोत का? असे 2 माझे प्रश्न आहेत. मी आपल्याला विनंती करतो की याचं उत्तर आपण द्यावं. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य योगेश टेडेकर यांनी जी लक्षवेधी आणली याची वस्तुस्थिती अशी आहे की जी पांडुरंगाची जी पादुका आहे ती पादुका ही मूळ पादुका ही पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशा पद्धतीने 2014 पासून ही प्रथा सुरू आहे. दुसऱ्यांदा पांडुरंगाची पादुका ही 2015 पासून ते मुक्ताई अंतर्धामपर्यंत नेणे आणि आणणे ही एक परंपरा सुरू आहे. परंतु सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे की ते अरण इथे मूळ पादुका आणावी, तर मूळ पादुका तिथे नेण्याची प्रथा परंपरा नाही. उलट 150 वर्षापासून अरण येथे सावता महाराज समाधी सोहळा वद्य चतुर्दशी या दिवशी त्यांच्याकडे असलेली जी पांडुरंगाची दुसरी पादुका आहे ती पादुका नेण्याची प्रथा आहे. आता कुठल्याही पूजा विधी परंपरा यामध्ये शासनाला हस्तक्षेप करायची इच्छा नाही. आज पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 नुसार त्या ठिकाणी एक न्यास अस्तित्वात आहे आणि जसं की सन्मान्य सदस्यांनी संत सावतेबुवा महाराज न्यासच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, त्यांनी जरी तक्रार केली असेल, त्यांच्या संदर्भात काही तक्रार असेल तर आपण ते निश्चितपणे ती द्यावी, त्याची वेगळी चौकशी केली जाईल. परंतु हा जो विषय आहे की मूळ पादुका अरण येथे न्यायची की नाही न्यायची हा विषय पूर्णपणे न्यासच्या अखत्यारीत आहे. आम्ही राज्य शासनाच्या वतीने न्यासला सूचना दिलेल्या आहे की पुढच्या बैठकीमध्ये या विषयात निर्णय करा. तो निर्णय जर मान्य नसेल तर त्यावर नियमितप्रमाणे विधी न्यायाचे जे सचिव आहेत त्यांच्याकडे अपील करण्याची तरतूद त्यांना आहे. परंतु अशा पद्धतीने 150 वर्षापासून त्या ठिकाणी पूर्वीपासून एक पांडुरंगाची दुसरी पादुका नेण्याची जी प्रथा परंपरा सुरू आहे त्यावर काही लोकांनी हरकत जरी घेतली असेल, परंतु या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हे न्यास घेणार आहे आणि न्यासने जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या नंतर या संदर्भामध्ये ज्या लोकांची मागणी आहे त्यांना योग्य ती त्या प्राधिकरणाकडे त्या संदर्भामध्ये अपील करण्याची तरतूद आहे ती त्यांनी करावी आणि त्यामुळे न्यासला पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय करण्याच्या सूचना देण्यात येतील. सन्माननीय सदस्य अमोल मिटकर येते. हा संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं भाविकांकडून उपस्थित केल्या गेलेली भावना आहे. सन्माननीय सदस्य योगेश टिळेकर साहेबांनी लक्षवेधी जी मांडली त्याला जे उत्तर जयस्वाल साहेब आपण दिलं ते समाधानकारक नाही असं माझं मत आहे. कारण आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत. श्री क्षेत्र अरण इथे दरवर्षी पंढरीच्या आषाढीच्या एकादशीनंतर जाण्याची प्रथा परंपरा आहे आणि हे निलमताईंना पण माहीत आहे, त्या संत साहित्याच्या अभ्यासिका आहेत. सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात वाखरीनंतर, रिंगण झालं शेवटी. पण पांडुरंगाची पालखी अरणला जाण्याचा किंवा पांडुरंग अरणला सावता महाराजांच्या भेटीला असल्याचा उल्लेख हा संत सावता महाराजांच्या अभंगात आढळतो आणि संत साहित्यात पण आढळतो. म्हणजे ते कर्मात देव शोधणारे संत होते त्यामुळे ते फारसे पंढरपूरला गेले नाहीत. म्हणजे ग्रामगीता तुम्ही आता नागपूरचे आहात, त्यात पंढरीवरून 6 कोसावरी सावता राहिला जन्मभरी देव मिळविला न करता वारी गावीच त्याने. म्हणजे त्यांच्या भेटीला जर पांडुरंग जात असेल तर पांडुरंगाच्या मूळ पादुका न्यायला हरकत काय.
उत्तरामध्ये स्पष्ट दिलं की पालखी सोहळा नेण्याची पूर्वपरंपरा नाही, तर न्यासला तुम्ही तुमच्या स्तरावरून योग्य निर्देश देऊन भाविकांच्या भावना लक्षात घेऊन संत सावता महाराजांच्या या संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं त्या मूळ पादुका नेण्याकरता तसा पत्रव्यवहार करून त्यांना जी जनतेची मागणी आहे, जी वारकरी संप्रदायाची मागणी आहे, त्याकरता आपण सहकार्य करण्याचं ठोस आश्वस्त करणार का? आणि न्यासच्या संदर्भात जो विषय टिळेकर साहेबांनी काढला की स्थानिक तो न्यास नसल्यामुळे त्यांनी पण भ्रष्टाचार केल्याचं तुम्ही सांगितलंय, तर त्यावर तुम्ही काय कारवाई करणार? आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जे काही नियम आहेत तुमच्या विभागाचे, त्या अनुषंगाने आता बघा समितीच्या बाबतीत सुद्धा निलमते आपल्याला माहिती आहे, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समिती मंदिरे समिती ही आता अस्तित्वात आहे की तिचा टाइम पिरियड होऊन गेला, 6 वर्षाचा कार्यकाळ असतो, त्यात सुद्धा काही फेरबदल होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती सुद्धा जर समिती बरखास्त करण्याची वेळ येत असेल तर ती पण बरखास्त करणार का? आणि सावता महाराजांच्या विषयीच्या भावना लक्षात घेऊन आपण याबाबत जनतेच्या भावनेचा आदर करून या पूर्व म्हणजे पादुका तिथे नेण्यासाठी सहकार्य करणार का? सन्माननीय सदस्यांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या भावनेशी मी सहमत आहे, परंतु ही वस्तुस्थिती देखील नाकारता येणार नाही की तशी प्रथा परंपरा नाही. आम्ही न्यासला अशा पद्धतीनं सूचना देत आहोत की सर्व संबंधितांची बाजू आपण ऐकून घ्या. अनेक लोकांचे वेगवेगळे मतांतर असू शकतात आणि त्यामुळे एखादा निर्णय घेतल्यामुळे ज्याच्यावर इतर लोकांनी काही हरकत या ठिकाणी घेतलेली आहे, या संदर्भामध्ये गुणवत्तेवर निर्णय करण्याच्या सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहे. ज्या संदर्भात संत सावतेबाबा महाराज देवस्थान न्यासच्या संदर्भात आपल्याला ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी आपण निश्चितपणे द्या. त्यांच्या कुठल्याही गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये आपल्या तक्रारी असतील तर त्याची चौकशी करून त्या संदर्भामध्ये आपल्याला अवगत करण्यात येईल. परंतु न्यासला जेव्हा आपण पुढच्या बैठकीमध्ये निर्णय करण्याच्या सूचना या संदर्भात दिलेल्या आहे, त्यांचा निर्णय येऊ द्या. त्यासाठी राज्य शासनाने एक गठीत केलेली संस्था त्या ठिकाणी आहे, त्या संस्थेच्या अधिकार क्षेत्राची बाब आहे. ती अधिकार क्षेत्रात त्यांची बाब असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर निर्णय करू द्या. त्या निर्णयाच्या नंतर आपल्याला या संदर्भामध्ये पुढील भाष्य करणं योग्य राहील. सन्माननीय सदस्य टिळेकर. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं की अशी कुठली प्रथा परंपरा नाही. मग 2014 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांनी श्री पांडुरंगाची पालखी मूळ पादुका घेऊन श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळ्यासाठी घेऊन जायची प्रथा सुरू केलेली आहे. 2015 मध्ये श्री संत मुक्ताई नगरमध्ये मुक्ताई सोहळ्यासाठी त्या ठिकाणी ती पालखी जाण्याची सुरू केलेली आहे. मग अशा वेळेस 150 वर्षाची परंपरा चालू ठेवून ही मूळ पांडुरंगाची पादुका यासाठी वारकरी संप्रदाय मागणी करतोय की पांडुरंग साक्षात आरणला संत सावता महाराजांच्या भेटीसाठी आलेली आहे. आणि म्हणून आमची अतिशय प्रामाणिक मागणी आहे की ती 150 वर्षाची परंपरा चालू ठेवून एकत्रितपणे आपण पंढरपूर देवस्थान समितींना जुलैमध्ये होणाऱ्या संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यापर्यंत तो निर्णय करण्याचे आदेश द्यावेत, ते द्यावेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या संत सावतेबुवा न्यासच्या आपण चौकशी करणार आहात, चौकशी करेपर्यंत त्या ठिकाणी आपण प्रशासक नेमणार आहोत का, प्रशासक नेमावे अशी माझी विनंती आहे. देतो. आता तक्रारी प्राप्त झाल्यानंतर इन्क्वायरी होईल, इन्क्वायरीच्या अहवालानंतर कारवाई होईल. अशाच तक्रार केली म्हणून कोणावर प्रशासक नियुक्त करता येत नाही. मंदिर समिती नियुक्त करण्याच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय निश्चितपणे घेण्यात येईल. ही बाब सत्य आहे की 2014 आणि 15 पासून मूळ पादुका पंढरपूरमधून आळंदी आणि या ठिकाणी नेण्याची कारवाई ची प्रथा सुरू झाली आणि ही प्रथा 150 वर्षापासून आणि हे आपण जे वक्तव्य या ठिकाणी केलं तशा पद्धतीची इतिहास देखील या ठिकाणी सर्व आहे असं सांगतात की पांडुरंग त्यांच्या दर्शनाला गेले होते. त्यामुळे आपल्या भावनेशी सहमत आहे. तो निर्णय झाल्यानंतर जर आवश्यकता वाटली तर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये सामंजस्याने आपण निर्णय करूया. परंतु आजच्या तारखेला पहिले न्यासला निर्णय करू द्या अशा पद्धतीची विनंती माझी आहे. सन्माननीय मंत्री महोदय, अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर तुम्ही खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे. कारण कुठेही वाद वारकरी समाजामध्ये वाढावा हा हेतू नाही आहे.
परंतु न्यासाची परिस्थिती गेले 5-6 वर्ष पाहिली तर मुदत संपून गेलेली आहे आणि मुदत संपून गेल्यामुळे जवळजवळ बहुतेक सदस्य निवृत्त झालेले आहेत. म्हणजे ती नामधारी समिती आहे. अशा वेळेला त्यांनासुद्धा निर्णय घेणं अडचणीचं यासाठी होतं की कुठल्याही बाजूने निर्णय त्यांनी घेतला तर त्यांना वारकऱ्यांच्यामध्ये असंतोष होतो आहे. म्हणजे माझी आपल्याला विनंती आहे की न्यासाच्या बरोबर यातली कायदेशीर परिस्थिती आणि काही अभ्यासक असतील वारकरी संप्रदायांचे एखादी बैठक घेऊन त्या संदर्भामध्ये काय निर्णय सगळ्यांना सर्वसंमत होईल याचा प्रयत्न करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपण दिलेल्या सूचनेचा विचार करण्यात येईल. कालच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भामध्ये सखोल ब्रीफिंग घेत असताना चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये देखील असं ठरलं की एकदा ते न्यासला निर्णय होऊ द्या, त्यानंतर तो निर्णय झाल्यानंतर आणि नियुक्तीच्या संदर्भामध्ये नव्या नियुक्तीच्या संदर्भात निश्चितच आपल्याशी चर्चा करून त्या न्यासचे जे काही पद रिक्त असतील किंवा त्याला जी काही नवीन नियुक्ती करायची